नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं नमिताज ब्लॉगमध्ये। 14 ऑगस्टला असतो माझा वाढदिवस, म्हणून आहे ना माझ्यासाठी काही मिस्टरांनी माझ्या गिफ्ट आणलेलं आहे, तर ते तुम्हाला मी दाखवते। तर काही नाही, ड्रेस आणलेला आहे आणि एक साडी आणलेली आहे, तर ते तुम्हाला दाखवते। तर हे बघा, इथे 2 ड्रेस घेतलेले आहेत। हा आहे ना जुडिओमधून घेतलेला आहे आणि हा शॉपमधून घेतलेला आहे। ह्याचा आहे ना मला गळा जास्त आवडला, मस्त असा गळा आहे आणि साईडला आहे ना मिरर वर्क केलेली आहे आणि इथे आणलेली आहे मस्त सुंदर अशी साडी। तर त्याचा ब्लाऊज पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे। तर ही आहे साडी आणि ह्या साडीचा मला कलर तर खूपच आवडलेला आहे, कारण हा कलर आहे ना माझा फेवरेट कलर आहे। आणि ह्या साडीचं जास्त आवडण्याचं कारण मला एक आहे, ती म्हणजे ही लेस। किती सुंदर अशी ही लेस आहे बघा ना। आणि साडी पूर्ण प्लेन आहे आणि मध्ये मध्ये फक्त अशी टिकली वर्क केलेलं आहे त्याच्यावरती। तर साडी खूप सुंदर आहे आणि साडीचा कपडा आहे ना खूप सुंदर मऊ असा एकदम सॉफ्ट आहे। मस्त अशी साडी आहे, मी तुम्हाला एक एक करून दाखवते। मस्त ड्रेस आहेत, तर मला आता गिफ्ट खूप आवडलं आणि माझा वाढदिवस आहे आणि मला स्पेशल फील व्हावं म्हणून ते माझ्यासाठी आज काहीतरी करणार सुद्धा आहे आणि श्रवणसुद्धा माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेणार आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे शेवटी। ते बघा, मस्त सुंदर अशी साडी आहे। तर हा आहे मस्त असा ड्रेस, तर हा घेतलेला आहे जुडिओमधून। तर हा माझ्या चॉईसने घेतलेला आहे, साडी आणि हे सगळं माझ्या चॉईसने घेतलेलं आहे, कारण मला जास्त करून माझ्या चॉईसचे कपडे घालायला आवडतात। तर हे बघा, मस्त असा हा कॉटनचा ड्रेस आहे, मस्त डिझाईन आहे, थोडासा वेगळा पॅटर्न आहे, मला खूप आवडला। आणि तुम्हाला दुसरा ड्रेस पण दाखवते मी। तर हे बघा, हा आहे दुसरा ड्रेस। तर हा पण आहे ना खूप सुंदर ड्रेस आहे आणि पाठीमागे बघा अशी मस्त डिझाईन आहे आणि ह्याचा गळा बघा ना किती सुंदर आहे आणि साईडला मस्त असे मिरर वर्क सुद्धा आहे। गळा खूप सुंदर आहे, त्याच्यामुळे हा ड्रेस मला खूप आवडला। याचा पण कपडा क्वालिटी खूप छान आहे आणि हा फक्त 1200 रुपयाचा आहे। सुंदर आहे, हा पण ड्रेस मला खूप आवडला। आता मी तुम्हाला साडी दाखवते। तर ही आहे सुंदर अशी साडी, मस्त असा कलर आहे आणि त्याचा ब्लाऊज पण दाखवते। हे बघा, मस्त असा त्याचा ब्लाऊज आहे, डिझाईन तर किती सुंदर आहे, खूप आवडली ही साडी सुद्धा मला। ही मला वाटतं 1050 रुपयाची साडी आहे। मस्त ह्याच्यामध्ये कलर पण आता आहे ना भरपूर आलेले आहेत। तुम्हाला ह्याच्यातलं काय आवडलं ते नक्की कमेंट करून सांगा। तर आता मी ना हा ड्रेस घालणार आहे आज। ठीक आहे, साधा आहे, सिंपल आहे, सोबर आहे, म्हणून हा ड्रेस घालणार आहे मी। तर बघा, मी घातलेला आहे मस्त सुंदर असा ड्रेस। तर बघू शकता याचा गळा किती सुंदर वाटतंय ना, आणि त्याच्यावरती मस्त अशी ओढणी आहे, पॅन्ट आहे, तर मस्त असा, आणि खिसा सुद्धा आहे। तर मस्त सुंदर असा ड्रेस आहे आणि एकदम कम्फर्टेबल बसलेला आहे, त्याच्यामुळे मला खूप आवडलेला आहे। आणि ह्याला मी फिटिंग वगैरे केलेली नाही, ही एल साईज आहे, मला एकदम परफेक्ट बसलेला आहे। तर आहे ना आज अनिल माझ्यासाठी काहीतरी बनवणार आहे, ते मी त्यांनाच विचारते की तुम्ही माझ्यासाठी काय बनवणार आहे। तर चला आता आपण विचारू। तसं ना त्यांना भरपूर स्वयंपाक येतो, म्हणजे काही काही भाज्या वगैरे त्यांना येतं, पण आता बघू ते आज माझ्यासाठी काय बनवतात, काय बनवणार आहे माझ्यासाठी। तुला जे आवडतं ते कांदा भजी। हा, कांदा भजी आवडतात आणि आता सध्या पावसाचे सुद्धा हा पावसाचे दिवस आहेत आणि कांदा भजी ठीक आहे, सोपं आहे ना। हा, कांदा भजी बनवता का? कमी वेळेत पटकन होऊन जाईल। हा हा, चालते, चला बनवूया। चालते, ओके, चला की मग आता। आधी कांदे आणले तुम्ही? आणि कांदे घेऊन मस्त। हा, कांदे घेऊन कुठे गॅलरीत? बघूया आता ते काय काय करतात, कसं करतात। गॅलरीतली लाईट अजून अंधार नाही पडलेला। तर आता आणले कांदे आणले, हे तू कांदे मला कापून द्यायचे। मी मग ह्याच्यात आयतं काय झालं? मीच जर तुम्हाला कांदा, अरे असं थोडी असतं, माझा बर्थडे आहे ना, मग आज तुम्हीच बनवायचं। कांदा वगैरे नाही कापून देणार, साफ करून ठीक कांदा आहे, साफ करून दे, मी तुला तळून देतो भजी। आता इथे मी कांदे साफ करून देते। आधी तर तुम्ही बोलले की तू काहीच नाही करायचं। मी आता पीठ घेतो ना तुला घेऊन, परत ते पीठ मिक्स करून दे। मग मीच मिक्स करून द्या, मग तुम्ही काय करणार? मी तळतो ना। तळतो मग तळायलाच येत नाही का मला? तर कसं बनवायचं ते तुम्ही सांगा, कसं बनवता तुम्ही, नेहमी बनवता तेव्हा?
हे ना. तर कांदा भजी आहेत ना ते खूप भारी बनवतात बरं का, जसे बाहेर भेटतात ना तसेच एकदम कुरकुरीत आणि मस्त पीठ असतात कांदा भजी. विकतचं नाही आपण आणत, हा तर पीठ आपण घरचंच पीठ पाहिजे. दळून आणतो. जर आपल्याला कांदा भजी एकदम कुरकुरीत आणि परफेक्ट अशी पाहिजे असेल ना तर सगळ्यात आधी काय करायचं असतं, कांदा जो आहे ना त्याला मीठ लावून आहे ना 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं असतं. त्याला जेव्हा पाणी सुटतं ना त्या कांद्याला, तर त्याच्यामध्येच आहे ना आपण जे आहे ते पीठ मळायचं असतं, म्हणजे ना कांदा भजी एकदम कुरकुरीत होतात. चला आता कांदा कापून दिलेला आहे, आता काय थोडस मीठ टाकतो. मीठ टाकून उभा कापून घ्यायचा कांदा पण. असं उभा असं फोडून घ्यायचं आहे. थोडं तुझ्या हाताने मीठ टाक बरं. कांदा तिखट आहे. तिखट आहे ना, कांदा तिखट आहे, डोळ्याला पाणी यायला लागलं आता मीठ टाकून 10 मिनिटासाठी ठेवायचं ना. 10 मिनिट ना, म्हणजे पूर्ण त्याला असं मिक्स करून घ्यायचं. आता तू सगळं करते पण एवढं मी तुला आणखी शिकवतो. तुम्ही शिकवता स्वयंपाक? तुम्ही शिकवलाय ना मला एवढा? नाही, तू एक्सपर्टच आहे, पण कांद्याचा विषय चालला. कांदा तिखट आहे. आता ह्याच्यात जिरी टाक, थोडी जिरी टाकून घेऊ आपण. थोडस ओवा टाकून घ्यायचा आणि थोडस लाल तिखट टाकलं की खायला आणखी टेस्टी लागतंय. असं मिक्स करून घेतो. एक 5 मिनिटं मिक्स करून ठेवायचं आहे. मिक्स 5 मिनिटं झालेले आहेत. आता कांद्याला पाणी सुटलेलं आहे बघ. नाही का, असं पाणी सुटलं ना मिक्स होतं सगळं. एक पीठ घ्यायचं असं. हे पीठ दळून आणलेलं आहे, तर हे आता असं मिक्स करायचं ह्याच्यात. असं मिक्स करून घेतो. तर ह्याला आहे ना आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शक्यतो पाण्याचा वापर नाही करायचा. जे पाणी सुटलेलं आहे ना कांद्याला त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मिक्स करायचं आहे. आणि इथं आपण पीठ मिक्स करतानाच आहे ना त्याच्या आधीच आपल्याला इथे तेल सुद्धा गरम करायला ठेवायचं असतं. ते बघा इथे तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. आणि शक्यतो इथं मी कढई, म्हणजे जी कढई आहे ती लोखंडाची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ना पटकन आपले भजी आहेत ना ते तळले जातात, त्याच्यामुळे इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे. आणि इथे आपलं पीठ सुद्धा चांगलं मिक्स टाकावं लागणार आहे. थोडं पीठ टाकायची गरज आहे ना. थोडं पीठ आहे ना अजून टाकून घेतलेलं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. थोडं पाण्याचं सुटं दिलं तरी चालेल. हे बघा अशा प्रकारचं पीठ मळून घ्यायचं. शक्यतो तुम्हाला जर वाटलं ना तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल, अगदी थोडंसं. थोड्या वेळा लगेच भजी तळून घ्यायची. आणि लेट झालं तर पाणी सुटतं, त्याच्यामुळं पटकन तळून घ्यायचं. पाणी जास्त पातळ झालं ना पीठ की मग आपले भजी कुरकुरीत होत नाहीत व्यवस्थित. त्याच्यामुळे ना असं पीठ भिजवलं ना की लगेच याचे भजी तळून घ्यायचे, म्हणजे आपले भजी जे आहेत ते कुरकुरीत होतात. तर चला आता बघा तेल तापलेलं आहे का, थोडस टाकून बघू. तापलं असं. हा, तापलं. थोडा गॅस कमी करून घेतो. माझ्या हातची भजी खाऊन बघ कशी आहे, मस्त. वाव, टेस्टी टेस्टी. तर मी सांगणार आहे टेस्टी झालेत का नाही. टेस्टी लागणारच तुला. आयतं भेटलं की सगळं टेस्टी लागतं आहे ना. नाही तसं तू कांदा कापून दिलेला आहे मला. बस भजी तळून घ्यायची म्हणजे कुरकुरीत होतात. तू बघून घे. मला येत नाहीत का? मीडियम गॅसवर ठेवलं ना कुरकुरीतच होतं. हा होतात का?
मस्त असा वास सुटलेला आहे. आता कधी खायला असं झालेलं आहे. थोडस लालसर व्हायला लागलेलं आहे आता हे आपली भजी तयार. तर हे असा रंग झाला ना भाज्याचा की लगेच भजी काढून घ्यायचे. असा टिश्यू मध्ये आता पेपर टाकला ना तेल ओढून घेतं आणि जास्त बघा. तेलकट होत नाही. किती मस्त असे आपले कांदा भजी तयार झालेले आहेत. हे आपले कांदा भजी तयार. लगेच खायची तयारी करून घ्या. गरमागरम. हे बघा आकार सुद्धा किती मस्त झालेला आहे आणि एकदम मस्त असे कुरकुरीत दिसतायत दिसतानाच. तर इथे श्रवण खाऊन सांगतो आता कसं झालं. कसं झालं बाळा? एक नंबर. चांग झाले कुरकुरीत झालेत ना एकदम. ही आपली मिरची तळून तयार झाली आहे. खायला टेस्टी लागतो त्याच्यावर. कमी तिखटवाली मिरची आहे. हा आपला कांदे भजी तयार. मस्त असे कांदा भजी तयार झालेले आहेत. आणि बघा ना एकदम प्रॉपर असे कांदा भजी झालेले आहेत आणि मस्त असे कुरकुरी सुद्धा झालेले आहेत. बघा मस्त असे आपले कांदा भजी तयार झालेले आहेत. आता खाऊन सांगतो तुम्हाला कसे झाले. खा की तुम्ही पण घ्या. या का तुझ्यासाठी केले तू. हा पण तुम्ही पण खावा ना. थँक्यू. थँक्यू थँक्यू. वेलकम. मस्त झालेले आहेत एकदम कुरकुरीत झालेले आहेत. थँक्यू. वेलकम. खा की तुम्ही पण. तर आता भजीपाव वगैरे खाऊन मी चाललेली आहे बाहेर. श्रवण पण माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेणार आहे. तर बघूया आता तो काय गिफ्ट घेत आहे. तर तो गेलेला आहे बाहेर आधीच. तर चलवा. तर इथे आहे ना श्रवण आम्हाला वॉचच्या शॉपमध्ये घेऊन आला होता. कारण आहे ना मला घड्याळांची खूप आवड आहे त्याला माहिती आहे. आणि माझ्याकडे आधी पण 2-3 घड्याळ होते. आणि आता तो म्हटला चल मम्मी तुला नवीन घड्याळ घेऊन देतो म्हणून शॉपमध्ये घेऊन आला होता. पण आम्हाला यायला ना खूप उशीर झाला. तर त्यांचा बंद करण्याचा टाईम झाला होता. आणि मला घाईमध्ये ना मलासुद्धा व्यवस्थित घड्याळ काय बघता आलं नसतं. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आम्ही ना उद्याच येतो. आणि उद्या घेतलं ना की मी ते पण तुमच्याबरोबर मी शेअर करेल. आणि घरून जाताना आहे ना मी विचार केला होता की अरे आज माझा वाढदिवस होता. पण मी स्वामींच्या मंदिरात जात असते म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी दर्शन घेण्यासाठी. तर ह्यावेळेस मला काय जायला जमलंच नाही. तर आहे ना घरी येताना इथे महादेवाचं मंदिर होतं ना ते उघडंच होतं. तर आणि कळत नकळत ही माझी आज आहे ना महादेवाबरोबरची भेट झाली. आणि आम्ही गेलो तेव्हा आहे ना तिथं अभिषेक चालू होता. तर तुम्हाला अभिषेकसुद्धा भेटला दर्शन भेटलं. आणि माझ्याकडून आहे ना सेवासुद्धा घडून आली. म्हणजे तिथं अभिषेक करताना तिथे पाण्याची गरज होती ना. तर तिथं त्यात ते पुजारी म्हटले ताई तुम्ही एवढं पाणी आणता का. तर माझी तिथं ती पण सेवा झाली आणि मला खूप छान वाटलं. मी जवळजवळ 10-15 मिनटं आम्ही तिथं बसलो नामस्मरण केलं. आणि इतकं छान वाटलं म्हणजे हे मला अपेक्षित नव्हतं. आणि ते आज म्हणजे खास दिवशी माझ्या ते घडून आलं. तर मला खूप आनंद झाला. खूप छान वाटलं. म्हणजे एकदम मला स्पेशल फील झाला. आणि एकदम म्हणजे नाही का आनंद झाला की आज माझा दिवस खूप छान गेला. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.